So next type of distribution system is the ring main distribution system. So in this system, your substations are connected in the form of ring. ठीक आहे. These are the feeders. हे जे काही feeders आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट आहे बी. सो यू कॅन राईट ए बी सी डी. हे 4 फीडर आहेत त्या रिंग मध्ये, ठीक आहे, एकमेकांना कनेक्ट केलेले आहे. सो विच इज कॉल्ड एज रिंग मॅन सिस्टम. म्हणजे हे जे 4 फीडर आहेत ते एकमेकांना इंटरकनेक्ट केलेले आहेत रिंग मध्ये. आणि हे जे सबस्टेशन आहे इथून इथपर्यंत दिस युअर प्रायमरी ऑफ द सबस्टेशन किंवा प्रायमरी ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड टू द फीडर. ठीक आहे. प्रत्येक फीडरच्या ट्रान्सफॉर्मरची प्रायमरी ही फीडरला कनेक्ट केलेली आहे. ठीक आहे. दीज आर द पोल माउंटेड सबस्टेशन. हे जे ट्रान्सफॉर्मर आहेत यू कॅन से पोल माउंटेड ट्रान्सफॉर्मर आहेत विच इज अबाउट 11/440 वोल्ट. 11 kV by 440 वोल्टचा सपोज हा ट्रान्सफॉर्मर आहे. सो डायरेक्टली यू कॅन राईट 11/440 वोल्ट स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. सो दॅट विल स्टेप डाउन द वोल्टेज अप टू 440 वोल्ट. आणि हे जे आहेत ते आपले डिस्ट्रीब्युटर आहेत. ठीक आहे. म्हणजे सबस्टेशनच्या नंतर जे असणार आहेत ते डिस्ट्रीब्युटर आहेत. म्हणजे या सेकंडरी वाइंडिंगला जे कनेक्ट केलेले आहेत विच इज नथिंग बट युअर डिस्ट्रीब्युटर. आणि इकडे जे कनेक्ट केले डिस्ट्रीब्युटरला विच आर द सर्व्हिस मेन्स. या ज्या आहेत लाईन्स विच इज नथिंग बट युअर सर्व्हिस मेन्स. ठीक आहे. सो विथ द हेल्प ऑफ सर्व्हिस मेन्स डायरेक्टली किंवा जे कंझ्युमर आहेत, जे हाऊस होल्ड कंझ्युमर आहेत, इंडस्ट्रियल कंझ्युमर आहेत, ठीक आहे, किंवा ऍग्रिकल्चर कंझ्युमर आहेत, डायरेक्टली त्यांना सप्लाय दिला जातो. आता रिंग मॅन म्हणजे काय, जे फीडर्स आहेत, ठीक आहे, जे फीडर्स आहेत त्याने एक रिंग फॉर्म केली आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज रिंग मॅन डिस्ट्रीब्युशन सिस्टम. ठीक आहे. विच इज व्हेरी रिलायबल. आता रिलायबल इन द सेन्स, फॉर एक्झाम्पल सपोज या पी पॉइंटला फॉल्ट झाला. इथे बघू शकता पॉइंट पी ला फॉल्ट झालेला आहे. ठीक आहे. ब्ल्यू मध्ये दाखवतं. या पी पॉइंटला इथे फॉल्ट झाला म्हणजे या फीडर मध्ये फॉल्ट झाला. ठीक आहे. फॉल्ट झाल्यानंतर, ठीक आहे, हा जो फीडर आहे, ठीक आहे, हा फीडर डिस्कनेक्ट करू शकतो आपण किंवा या फीडर मध्ये काहीतरी फॉल्ट झालाय. बट रेस्ट ऑफ द सर्व्हिसमॅन, रेस्ट ऑफ द कंझ्युमर जे आहे ते कंटिन्युटी और दॅट रिलायबिलिटी ऑफ दॅट सप्लाय विल बी मेंटेन. म्हणजे काय होतंय, या कंडिशनला या ठिकाणी फॉल्ट झाला म्हणजे सपोज हा ट्रान्सफॉर्मर बंद आहे आणि हा ट्रान्सफॉर्मर या केसमध्ये बंद आहे किंवा कोणताही एकच ट्रान्सफॉर्मर आपण बंद केला. ठीक आहे. हा सपोज हा ट्रान्सफॉर्मर बंद केला आणि हा फीडर आयसोलेट केला. म्हणजे हे जे तिन्ही ट्रान्सफॉर्मर आहेत, ठीक आहे, तिन्ही ट्रान्सफॉर्मर वर्किंग मध्ये आहेत. म्हणजे तिन्ही ट्रान्सफॉर्मरला जो लोड कनेक्ट केलेला आहे तो कंटिन्युअसली ऑन आहे किंवा लोड तो सप्लाय करतोय. ठीक आहे. दॅट मीन्स रिलायबिलिटी ऑफ द सप्लाय गेट मेंटेन. रिलायबिलिटी या केसमध्ये मेंटेन राहते कुठेही फॉल्ट झाला. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सपोज इथे फॉल्ट झाला, या कंडिशनला या ट्रान्सफॉर्मरच्या या डी फीडर वरती फॉल्ट झाला, या पॉइंटला फॉल्ट झाला. सपोज हा ट्रान्सफॉर्मर आपण डिस्कनेक्ट केला किंवा हा फीडर डिस्कनेक्ट केला. बट रेस्ट ऑफ द सबस्टेशन, रेस्ट ऑफ द ट्रान्सफॉर्मर आर इन वर्किंग कंडिशन. बट रेस्ट ऑफ द सबस्टेशन हे वर्किंग कंडिशन मध्ये आहेत किंवा पोल माउंटेड सबस्टेशन वर्किंग मध्ये आहेत. म्हणजे रेस्ट ऑफ द लोड आहे किंवा रेस्ट ऑफ द कंझ्युमर आहेत दॅट आर सप्लाइंग दॅट पॉवर टू द कंझ्युमर. जे फीडर्स आहेत ए बी आणि सी ते काय करतात, कंझ्युमरला पॉवर कंटिन्युअसली सप्लाय करतात. दॅट मीन्स रिलायबिलिटी ऑफ द सप्लाय गेट मेंटेन. रिलायबिलिटी मेंटेन राहते. जसं की तुम्ही रेडियल सिस्टम मध्ये बघितलं होतं, एकाच फीडरला सगळे कंझ्युमर कनेक्ट केलेले आहेत. दॅट मीन्स रिलायबिलिटी तिथे काय होते, मेंटेन डिस्टर्ब होते, मेंटेन राहत नाही. आणखी एक याचा ऍडव्हान्टेज असा आहे की सगळ्या कंझ्युमरला जे व्होल्टेज फ्लक्च्युएशनचा प्रॉब्लेम रेडियल सिस्टम मध्ये होता तो व्होल्टेज फ्लक्च्युएशनचा प्रॉब्लेम या रिंग मेन सिस्टम मध्ये कमी असतो. का? कारण व्हेरियस कंझ्युमर साठी डिफरंट फीडर्स आहेत. म्हणजे इथे 4 फीडर, जसं आपण एक्झाम्पल घेतलं 4 फीडर आहेत किंवा नंबर ऑफ फीडर असू शकतात, 4 असू शकतात, 6, 7 नंबर ऑफ फीडर या ठिकाणी असू शकतात. ठीक आहे. म्हणजे इथे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, किती पण फीडर असू शकतात. हे रिंग मध्ये कनेक्ट केलेले आहे. ठीक आहे. जेणेकरून तुमचे जे सर्व्हिसमेन आहे, कंझ्युमर आहे, त्यांना जे व्होल्टेज भेटणार आहे त्याचे फ्लक्च्युएशन काय असणार आहे, लो फ्लक्च्युएशन, दॅट इज लो व्होल्टेज फ्लक्च्युएशन. हा एक याचा रिंग मेनचा ऍडव्हान्टेज आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना.
सो नेक्स्ट टाइप ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टम इज इंटरकनेक्टेड सिस्टम. ठीक आहे. सो नेक्स्ट इज इंटरकनेक्टेड सिस्टम. याच्यामध्ये काय याचा बेसिक कनेक्शन डायग्राम बघूया. सपोज these are the two substation. हे आपलं फर्स्ट सबस्टेशन आहे. सो सपोज वी कॅन कॉल इट एज अ एक्स हे सबस्टेशन आहे. देन इकडे सेकंड सबस्टेशन आहे आपलं वाय. ठीक आहे. किंवा सेकंड सबस्टेशन हे आपलं वाय सबस्टेशन आहे. देन these two substation are interconnected with each other with the help of feeders. जे काही feeders आहेत. ठीक आहे. इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत सप्लाय केलेला आहे. आणि हे जे फीडर्स आहेत ए बी सी डी. ठीक आहे. या फीडर लाईन्स आहेत. ठीक आहे. किंवा फीडर कंडक्टर्स आहेत. दीज आर द फीडर्स. एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत. ठीक आहे. सो दीज टू सबस्टेशन्स विच आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर. इंटरकनेक्शन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल सपोज या पॉइंटला एक ट्रान्सफॉर्मर आहे पोल माउंटेड सबस्टेशन आणि इकडे लोड कनेक्ट केलेला आहे. ठीक आहे. इकडे लोड कनेक्ट केलेला आहे, कंझ्युमर आहे. ठीक आहे. सो या कंझ्युमरला या लोडला सबस्टेशन वाय सुद्धा पॉवर सप्लाय करू शकते. ठीक आहे. किंवा सबस्टेशन एक्स सुद्धा पॉवर सप्लाय करू शकतो. का? कारण दोन्ही सबस्टेशन एकमेकांना इंटरकनेक्टेड आहे थ्रू कॉमन फीडर्स. ठीक आहे. दीज आर द कॉमन फीडर्स. इथे बघू शकता ए बी सी डी ई एफ जी एच अगेन ई. दीज आर द क्लोज पाथ. हा क्लोज पाथ तयार केलेला आहे. ठीक आहे. पॉइंट एसी हा एक फीडर आहे. सीई हा एक फीडर आहे. देन जीई हा एक फीडर आहे आणि अगेन एजी हा एक फीडर आहे. आणि पॉइंट बी डी एफ आणि एच या पॉइंटला आपण डिस्ट्रीब्युशन पोल माउंटेड सबस्टेशन कनेक्ट केलेलं आहे. ठीक आहे. किंवा डिस्ट्रीब्युटर्स कनेक्ट केलेले त्यांचे. ठीक आहे. सपोज इथून सप्लाय घेतलेला आहे पॉइंट डी मधून. ठीक आहे. पॉइंट डी मधून सप्लाय घेतलेला आहे. हा पोल माउंटेड सबस्टेशन आहे आपला. पोल माउंटेड ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे. दॅट विल स्टेप डाउन दॅट 11 kV इंटू 440 वोल्ट. 440 वोल्ट स्टेप डाउन केला. डिस्ट्रीब्युटरला दिले. डिस्ट्रीब्युटरने सर्व्हिस मेन थ्रू कंझ्युमरला दिलेला आहे. ठीक आहे. सपोज या पॉइंट मध्ये. ठीक आहे. डी इथे कुठेतरी फॉल्ट ऑकर झाला. या पॉइंटला कुठेतरी फॉल्ट ऑकर झाला. ठीक आहे. सो त्यावेळेस काय झालंय, हा फीडर आणि हा फीडर सपोज बंद केला. ठीक आहे. किंवा या पॉइंटच्या अलीकडचा पार्ट बंद केला. ठीक आहे. डिस्कनेक्ट केलाय त्यांचे. कारण तो फॉल्ट झालाय. तो फॉल्ट क्लिअर करण्यासाठी आपण त्या फीडरच्या अलीकडचा पार्ट ओपन केला. फॉर एक्झाम्पल म्हणजे सबस्टेशन वाय याला पॉवर सप्लाय करू शकतो का? नाही. पॉवर सप्लाय कोण करणार आहे? सबस्टेशन एक्स. म्हणजे या सबस्टेशन मधून या फीडर थ्रू इकडे पॉवर जो काही कंझ्युमर आहे त्या कंझ्युमरला पॉवर सप्लाय केली जाऊ शकते. हा याचा ऍडव्हान्टेजेस आहे. म्हणजे इंटरकनेक्टेड सिस्टमचा ऍडव्हान्टेजेस आहे. म्हणजे कोणतंही एक सबस्टेशन जर फेल झालं, फॉर एक्झाम्पल हा सबस्टेशन एक्स जर फेल झाला किंवा याच्यातनं सप्लाय येत नसेल तर दुसऱ्या सबस्टेशन थ्रू सप्लाय घेऊ शकतो किंवा त्या लोडला आपण सप्लाय देऊ शकतो. दॅट मीन्स रिलायबिलिटी ऑफ सप्लाय गेट मेंटेन. ठीक आहे. या केसमध्ये सुद्धा रिलायबिलिटी मेंटेन राहते. जे की तुमच्या रिंग मेन मध्ये फक्त एकच सबस्टेशन यूज होतं. एका सबस्टेशन थ्रू पॉवर सप्लाय केली जाते फीडर मध्ये. सो इथे आपण 2 or more सबस्टेशनचा यूज करून त्या फीडर मध्ये आपण पॉवर सप्लाय करू शकतो आणि नंबर ऑफ कंझ्युमरची रिलायबिलिटी मेंटेन ठेवू शकतो. सेम याच्यामध्ये व्होल्टेज फ्लक्च्युएशनचा प्रॉब्लेम हा खूप कमी असतो. ठीक आहे. व्होल्टेज व्हॅरिएशनचा प्रॉब्लेम खूप कमी आहे या केसमध्ये. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर असेल.